नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 19. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सूक्ष्माहुनी सूक्ष्म अत्यंत, महत्ताहुनी अत्यंत महत्त. ऐसे अब्रह्मस्तंभ पर्यंत वस्तू जात हा साई. ऐस्या सद्वस्तू सिपाही, रंगरूपादी आकार नाही. देवनी पाहो चर्मचक्षुही, इच्छाही उदेली अंतरी. सूर्यास काढवातीची आरती, भक्तिभावे सौर करीती. किंवा गुळाचा करुणी गणपती, गुळ निवेदती गणपत्य. अथवा महार्णवाच्या मधुनी, ओंजळीत घेऊनी पाणी. अर्ध्या पर्णतया लागोने, सत्कृत दर्शनी अनुचित. सूर्यार्णव महाप्रभाव, परते पाहती भक्तभाव. उचितानुचिता कैसा ठाव, भक्त गौरव त्या काज. समानशीले व्यसनेषु सख्यम, आहे जरी हा सामान्य नियम. तत्रापि देहत्मसंगम, अपवाद परमानिवार्य. स्वभावे हे परस्पर भिन्न, परिदोघांचा स्नेह विलक्षण. नगमे एक दुजिया विन, वेगळे एक क्षण न राहती. जरी हा देह आहे नश्वर, आत्मा निर्विकार अक्षर. दोघांचे प्रेम अपरंपार, तेनच संसार परिश्रम. आत्मा तेच शक्ती महत्त, ती येऊनी सूक्ष्म अव्याकृत. त्याची आकाश प्रकृती अव्यक्त, माया ही वदत ती येसची. या सर्वाहुनी पुरुष सूक्ष्म, तेथेची इंद्रियाधिकासी उपरम. तिचा अंतिम गती परम, शुद्ध ब्रह्म ते हेच. ऐसा आत्मा हा संसारी, भासे माया कर्मानुसारी. असुनी स्वये निर्विकारी, स्फटिका परी निर्लेप. स्फटिक लाल काळा पिवळा, जैसा रंग तैसी कळा. परी तो सर्वा रंगा निराळा, विकारा वेगळा निर्मिळ. माळावरील जैसे मृगजळ, शुक्तिका तिष्ठित रौप्य झळाळ. पाहता दोरीचे वेटोळ, नसता व्याळ आभासे. दोरीवरी सर्पारोपण, वस्तुगत्या अप्रमाण. तैसेच मी देहा अभिमान, मिथ्या बंधन मुक्तासी. देहेंद्रिय मन प्रमाण, आत्मा याहुनी विलक्षण. स्वयंज्योती शुद्ध चैतन्य, विकारविहीन निराकृती. देहबुद्धी मन प्राण, हा सर्वांचा जवा अभिमान. तव ते कर्तृत्व भोक्तृत्व प्रमाण, सुख दुःख समान अनिवार्य. वट कणिका सूक्ष्म किती, गर्भी साठवी वटवृक्ष शक्ती. अगणित कणिका वृक्षापोटी, वृक्षकोटी तयात. ऐसे कणिके गणित वृक्ष, अप्रलयांत देतील साक्ष. ऐसेच विश्व प्रत्यक्ष, अवलोका लक्ष देवोनी. शाश्वता निर्भयता मुक्तता, स्वतंत्रता परमात्म प्राप्तता. हीच जीवाची साफल्यता, इति कर्तव्यता जन्माची. मोक्ष नाही ज्ञानाविन, विना विरक्त न पावे ज्ञान. संसार जो वाटेना अनित्य मना, स्फुरेना कल्पना विरक्तीची. अध्यायाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे साईनाथ सद्गुरू आणि इतर सर्व दैवतांचं स्मरण करून हा अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर ते बाबांचं सांगितलंय. बाबा कसे आहेत तर सूक्ष्माहून सूक्ष्म आहेत, लहानाहून लहान आहेत आणि मोठ्याहून मोठे आहेत. ते की अब्रह्मस्तंभपर्यंत, म्हणजे ब्रह्माचा स्तंभ जो आहे, ब्रह्म जे आहे सगळ्या ब्रह्मांडात भरलेलं, तेवढा तो साई आहे. त्याला काय सद्वस्तू पाही, रंगरूप आकार नाही. त्याला कुठला रंगरूप आकार आहे का ब्रह्म या संकल्पनेला नाही आहे. जसे सूर्यभक्त असतात, सौरभक्त, ते सूर्यालाच काय करतात, काडवातीची आरती करतात. म्हणजे सूर्याचं तेज केवढं मोठं आणि त्यापुढे काडवात केवढीशी, पण त्याची आरती मनोभावे करतात. किंवा गणपतीलाच गुळाचा गणपती करतात किंवा त्याचा नैवेद्य दाखवतात गणपती. किंवा ओंजळीने पाणी घेऊन समुद्रालाच त्याच्याच पाण्याचं अर्घ्य देतात.
तर असा तो प्रकरण आहे की सूर्यार्णव महाप्रभाव. महाप्रभाव कशाचा असतो? सागरावरती चंद्राचा किंवा सूर्याच्या त्या कळांचा असतो. आता समान शिले व्यसन, म्हणजे ज्याचं समान शील आहे, कसं की पदराला पदर जुळतो आहे किंवा व्यसन, समान व्यसन आहे, अशा लोकांचं अतिशय जमत असतं, एकमेका वाचून त्यांना करमत नाही. पण इथं मात्र देह आणि आत्मा ह्या दोघांचा अतिशय वेगळा आहे. त्यांचं एक समानशील आहे का? नाही आहे. देह नश्वर आहे तर आत्मा हा अमर आहे कायमचा. पण त्या दोघांचं एकमेकावरती भयंकर प्रेम असतं. शेवटपर्यंत देह आणि आत्मा एक लोकांची साथ सोडत नाहीत. आत्मा हीच महत् शक्ती आहे आणि आकाश प्रकृती माया ही कशी आहे तर तिलाच म्हणतात माया प्रकृतीला. या अनित्यत्वाच्या वाटे विश्वाभासे दृष्टी फाटे, तेने पांचस्त मध्ये चाकाटे, जावे कोठे आकळेना. ऐसा हा विश्वाभास, चिन्मात्री मिथ्या माया विलास. प्रपंच जात स्वप्न विन्यास, तदर्थ प्रयास का व्यर्थ. स्वप्नातून जागृतीत येतात स्वप्न होय अस्तंगत, म्हणून तो निजस्वरूपी स्थित, तया प्रपंचार्थ स्मरेना. विना आत्मैक्यत्व विज्ञान विना आत्मायास्थात्म प्रकाशन, तुटावया शोकमोहादी बंधन, जागृती आण असेना. जरी सर्वाहुनी श्रेष्ठ ज्ञान, बाबा उपदेशित रात्रंदिन, तरीही भक्तिमार्गाचे अवलंबन, सर्वसाधारण विवेदत. म्हणजे माणसाला ज्ञान केव्हा होणार आहे? जेव्हा तुमची सगळ्या वस्तूंची अभिलाषा सुटेल तेव्हा तुम्हाला ज्ञान होणार. आणि जेव्हा तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार आहे तेव्हा तुम्हाला विरक्ती येणार आहे आणि त्या विरक्तीच्या वाटेस तुम्हाला मोक्षाचा रस्ता दिसणार आहे. पण हे काही सर्वांना शक्य होणार नाही. म्हणून बाबा काय करतात, जसं हे तत्त्वज्ञान सांगत असतात तसंच बाबा भक्तिमार्ग पण दाखवत असतात. आणि हो, आत्ताच्या कलियुगामध्ये आपण काही वर्षानुवर्ष जपाला तपाला अनुष्ठानाला बसू शकत नाही. तर आपण फक्त नाम घ्यायचे आणि भक्तिमार्गानेच आपला मोक्ष करून घ्यायचा आहे. वदत ज्ञानमार्गाचे महिमान, मार्ग तो रामफळा समान. भक्तिमार्ग सीताफळ सेवन, स्वल्प साधन रसमधुर. भक्ती ही सोज्वळ सीताफळ, ज्ञान हे परिपक्व रामफळ. एकाहुनी एक रसाळ, मधुर परिमळ तैसाच. रामफळ गर्भीचा गीर, फळ काढून कविता उगीर. वृक्षित पिके तो धरी जो धीर, तयास मधुर लागे तो. रामफळाची गोडी सरस, देठेसी परिपक्व होई तो तरुस. उगीर लागे पडता भुईस, आते मिठास वर पिकता. वरचेवर तो पिकू जाणे, तेनेच त्याचा आस्वाद घेणे. सीताफळ हे सायास नेणे, अल्पगुणे बहुमोल. रामफळासी पतन भय, ज्ञानियाही नाही निर्भय. झाला पाहिजे सिद्धी विजय, लव हयगय कामानय. म्हणून साई दयागन, बहुधा निज शिष्या लागून. भक्ती आणि नामस्मरण याचेच विवरण करीत. ज्ञानाहुनी श्रेष्ठ ध्यान, अर्जुना लागी भगवान. तुटावया भक्त भवबंधन, साई साधन हे वदे. असो ये विषयीची कथा, पूर्व अध्यायी वर्णता अपूर्ण राहिली ती आता. कथितो श्रोते परिसिजे. आता इथं एक त्यांनी रामफळ आणि सीताफळ या दोन फळांमध्ये तुलना करून त्याचं एक वर्णन दिलं आहे की रामफळ म्हणजे काय आहे? ज्ञानाचा मार्ग आहे, ज्ञान मिळवणे आहे. सीताफळ काय आहे? तर भक्ती मार्ग आहे, म्हणजे अल्पसाधनाने मिळतं आणि मधुर असतं. आता भक्ती ही सोज्वळ सीताफळ आहे आणि ज्ञान म्हणजे रामफळ आहे. आता रामफळ कसं असतं? तसं गर भरपूर असतो, त्याला बिया कमी असतात, गराने भरलेलं असतं. पण त्याचं एक गोष्ट अशी आहे की धीर धरला पाहिजे, ते झाडावरच पिकतं तर ते मधुर लागतं. आणि खाली पडलं तर ते फुटून जातं ना थोडक्यात. मग ते जसं ज्ञान आहे तुम्हाला, एक तर त्या ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी खूप धीर धरावा लागतो. आणि समजा धीर धरलाच एखाद्यानं, त्याला सिद्धी प्राप्त झाल्या तर मग ती व्यक्ती भक्तिमार्गापासून सळते. जे आपलं मुख्य साधन आहे, आपण
कशासाठी हे ज्ञान प्राप्त केलं हे विसरते आणि त्या सिद्धीतून म्हणजे स्वतःलाच हे पुष्कळ आता आपण कलियुगात बघतो. पूर्वी होते की असे बुवा साधू हे काय लाडू पेढे काढून दाखवतात, उदी देतात, अमकं देतात, पण तो सिद्धी मार्ग आहे. मग त्यांना ते सिद्धी प्राप्त होतात, त्या सिद्धीमध्येच ते गुंतून ठेवतात की पैसा मिळतो, नाव मिळतं, मोठेपणा मिळतो. आणि असं मग तुमचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ज्ञान मिळवणे किंवा पुढे मोक्षाला जाणे हे तुमचं नष्ट पावतं. मग त्यापेक्षा भक्ती मार्ग जर धरला तर थोडं बिया भरपूर लागतील त्याच्यामध्ये, परंतु ते सीताफळ तुम्हाला झटपट मिळतं असा एक संदर्भ त्यांनी दिला आहे. आणि म्हणून बाबा सगळ्यांना भक्ती आणि नामस्मरणाचा उपदेश करत असत. आता याच्याविषयी मागच्या अध्यायात आपण पाहिलं की ती एक म्हातारी असते वयस्क आणि ती अन्न पाणी सोडून बसते बाबांच्या इथं की मला तुम्ही काहीतरी मंत्र द्या, मोक्ष द्या. आणि बाबा काही केल्या तिला अजूनपर्यंत तरी मंत्र देत नव्हते. मग माधवराव देशपांडे गेले, बाबांना विनंती केली की बाबा त्या बाईचं जर काही इथं झालं तर तुमच्या नावाला अपयश येईल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिच्यासाठी काहीतरी तुम्ही करा. आता ती कथा आपण पुढे पाहूया. असो ये विषयीची कथा पूर्व अध्यायी वणता वणता आपण राहिली ती आता कथितो श्रोता परिसिजे. वयोवृद्ध शक्ती क्षीण म्हातारी एक मांडी निर्वाण मंत्र मागावया साईपासून प्रायोपवेशन आरंभी. पाहोनियात येची स्थिती माधवरावास पडली भीती. करू गेले बाबाशी मध्यस्थी कथानुसंगती पूर्वील. साई संकल्प विद्योती उजळली ही चारित्र्य ज्योती. मार्गदर्शक होत दीप्ती मार्गभावार्थी उमगोत. बाबाची या आज्ञेनुसार माधवरावांनी मजबरोबर आरंभिली कथा सुंदर तिचं पुढारा चालवू. म्हणती पाहून म्हातारीचा निग्रह बाबांनी तिस दिधला अनुग्रह. फिरविला तियेचे मनाचा ग्रह कथा संग्रह अभिनव. पुढे बाबांनी प्रेमळपणे हाक मारली तिचे कारणे. आई तू कागे घेतले धरणे का तुझं मरणे आठवले. कोणी असो प्रौढबाई तिजला हाक मारित आई. पुरुषास काका बापू भाई गोड नवलाई हाकेची. अंतरंग जैसे प्रेमळ तैसेच बोलणे ही मंजुळ. रंदल्या गांधल्यांचे कनवाळ दीनदयाळ श्री साई. असो तिजला हाक मारिली आपले सन्मुख वैसविली. निज गुरुत्वाची गुप्त किल्ली प्रेमे दिधली निज हाते. करावया भव संताप शमन भक्त चकोर तृपा नयन. परशले जे बाबाचित घन स्वानंद जीवन ते सेवा. म्हणती आई खरेच सांगे हाल जीवाचे करसी कागे. फकीर मी केवळ तुकडे मागे पाही अनुरागे मजकडे. खरेच तू लेक मी आई आता मजकडे लक्ष देई. सांगतो तुझं एक नवलाई परमसुखदायी होशील. खरेच मी लेक तू आई आता मजकडे लक्ष देई. सांगतो तुझं एक नवलाई परमसुखदायी होईल. होता पहा माझा गुरु मोठा उलिया कृपा सागरू. थकलो तयाची सेवा कर करू कानमंतरू देईना. माझ्या आई मनी प्रबळास कधी न सोडावी तयाची कास. तया मुखेच घ्यावे मंत्रास दीर्घसायास करोनी. आरंभी तयाने मज मुंडिले पैसे मज दोनची याचिले. ते मी तत्काळ देऊन टाकेले बहु प्रार्थिले मंत्राक्षर. माझा गुरु पूर्ण काम दोन पैशाचे काय काम. कैसे म्हणावे त्या निष्काम शिष्यास दान मागे जो. ऐसी न शंका येवो मना व्यावहारिक पैशाची त्या कामना. ही तो नाही तयाची कल्पना कर्तव्य कांचना काय त्या. निष्ठा आणि सबुरी दोन हेच ते पैसे नव्हते ज्ञान. म्या तेव्हाच टाकिले देऊन तेने मज प्रसन्न गुरुनाथ. धैर्य तीच गे बाई सबुरी सांडू नको तिजला दुरी. पडता केव्हा जड भारी ही परपारी नेईल. पुरुषाचे पौरुषवती ही सबुरी पाप ताप दैन्यता निवारी. युक्ती प्रयुक्ती आपत्ती वारी बाजूस सारी भयभीती. सबुरीवरी यशाच्या वाटा विपत्ती पळवी बारा वाटा. येथे अविचाराचा काटा नाही ठाऊका कोणाही. सबुरी सद्गुणाची खाणी सद विचार रायाची हे राणी. निष्ठा आहे आणि ही सख्या बहिणी जीव प्राण दोघीसी. सबुरी विण मनुष्य प्राणी स्थिती तयाची दैन्यवाणी. पंडित असो का मोठा सद्गुणी व्यर्थ निजे जिणे ती जवीण. गुरु जरी महाप्रबळ अपेक्षी शिष्य प्रज्ञाच केवळ.
गुरुपदी निष्ठा सबळ, धैर्य बळ सबुरी. जैसा दगड आणि मणी, उजळती दोन्ही घासती सहानी. परी दगड राहे दगडपणी, मणी तो मणी ते जाळ. एकची संस्कार दोघा उजळणी, दगडा चढेल काय मण्याचे पाणी. घडेल मण्याची सतेजी हिरकणी, दगड निजगुणी तुळतुळीत. 12 वर्षे पायी वसवटा, केला गुरुने लहानाचा मोठा. अन्न वस्त्रासी नव्हता तोटा, प्रेम पोटात निवार. भक्तिप्रेमाचा तो केवळ पुतळा, जयास शिष्याचा खरा जिवाळा. माझ्या गुरु समगुरु निराळा, सुख सोहळा न वर्णवे. काय त्या प्रेमाचे करावे वर्णन, मुख पाहता ध्यानस्थ नयन. आम्ही उभयता आनंद घन, अन्यावलोकन नेमी. तेने गुरुमुख लोकन अवलोकन, करावे म्या रात्रंदिन. मज नाही भूक ना तहान, गुरुविन मन अस्वस्थ. तयाविण नाही ध्यान, तयाविण नाही लक्षान. तोच एक नित्य अनुसंधान, नवलविंदान गुरुचे. हीच माझ्या गुरुची अपेक्षा, काही न इच्छितो यापेक्षा. केली न माझी केव्हाही उपेक्षा, संकटी रक्षी सदैव. कधी न मदवास पायापासी, कधी समुद्र परपारासी. परी अंतरलो संगम सुखासी, कृपादृष्टीसी सांभाळी. कासवी जैसी आपले पोरा, घालते निज दृष्टीचा चारा. तैसेच माझे गुरुची तरा, लेकरे सांभाळा दृष्टीने सांभाळी. आई या मशिदीत बैसून, सांगत होते तू माने प्रमाण. गुरुने न फुंकले माझेच कान, तुझे कैसे मी फुंकरू. कासवीची प्रेमदृष्टी, तेथेच पोराशी सुखसंतुष्टी. आई उगीच किमर्थ कष्टी, उपदेश गोष्टीने नेमी. कासवी नदीचे एके तटी, पोरे पहिलं वाळवंटी. पालन पोषण दृष्टादृष्टी, व्यर्थ खटपटी मंत्राच्या. तरी तू जा अन्न खाई, नको हा घालू जीवा पायी. एक मजकडे लक्ष देई, परमार्थ येईल हातास. तू मजकडे अनन्य पाही, पाहीन तुझकडे तैसाच मीही. माझ्या गुरुने अन्य काही, शिकवले नाही मज लागी. नलगे साधन संपन्नता, नलगे षटशास्त्र चातुर्यता. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. म्हणून गुरूंची थोर महती, गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती. जो का जाणे तयाची गती, तो एकत्री जगती धन्य गा. येणे परी ती म्हातारी बोधिता, ठसली ती येचे मणी ही कथा. ठेवणी महाराजांच्या पायी माथा, व्रतनिवृत्तता आदरिली. ऐकून ती समूळ कथा, जाणून तिची समर्पकता. सानंद विस्मय माझी या चित्ता, कथा सार्थकता अवलोकिता. आता या कथेला ह्याच्या मागच्या अध्यायाचं अनुसंधान आहे की जेव्हा हे जे लेखक आहेत हेमाडपंत, ह्यांना एकदा वाटलं की ते कोणतरी साठे आले बाहेरनं आणि त्यांनी गुरुचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं, तर त्यांना बाबांनी स्वप्नात जाऊन लगेच दृष्टांत दिला किंवा उद्बोधन केलं. तर म्हणे मी एवढी वर्ष बाबांची सेवा करतोय, तर बाबा मला का नाही पावत, मला का नाही सांगत. तेव्हा बाबांनी त्यांना ते दृष्टांत घडवण्यासाठी कोणाकडे पाठवलं, श्यामाकडे म्हणजे माधवराव देशपांड्यांकडे. आणि तिथं बस जरा वेळ म्हणे आणि गप्पा बिप्पा मार. आता माधवरावांनाही कळे ना, माधवराव म्हणे असं काय सांगितलं बाबांनी, मी काय सांगणार, मी तर आड आणि खेडवळे, तुम्ही तरी शहरातली माणसं आहात. तर ठीक आहे म्हणे, आता बाबांनी सांगितले ना, बाबांची आज्ञाप्रमाणे मानायची. काय जे मला आठवतं ते मी सांगतो. असं म्हणत म्हणत त्यांनी त्या काही कथा सांगितल्या. त्या म्हातारीची कथा होती. मग ते बाबांकडे गेले माधवराव देशपांडे आणि म्हणाले की बाबा तुमच्या नावाला अपयश येईल म्हातारीचं काही झालं तर, म्हणून तुम्ही तिला काय कानमंत्र द्या किंवा काहीतरी चला. मग बाबांनी ते ऐकलं, तिच्याजवळ गेले, तिला प्रेमानं हाक मारली की आई का ग धरणं घेतलेस, का तुझा जीव एवढा उपाशी तापाशी त्या जीवाला त्रास देते. मग ते कुणाला पण प्रौढ बाईला आई म्हणायचे आणि पुरुषांना काका बाबू साई भाई, म्हणजे एक प्रकारे प्रेमानं गोड बोलून बाबा सगळ्यांशी राहत असत. असं बोलणं पण मंजूळ असायचं. मग तिला हाक मारली, तिच्याजवळ बसले आणि तिला म्हटले काय झालं, खरंच मी तुझा लेक आहे आणि तू माझी आई आहेस, आता माझ्यावर लक्ष दे, मी तुला काय सांगतो ते ऐक. मग ते म्हणले बघा मला पण गुरु होता, पण माझ्या गुरुनी मला काही कधी कुठला मंत्र दिला नाही, कान फुंकला नाही. मी पण नुसतं सतत गुरुकडं पाहत असे, त्यानंच माझी तहानभूकसुद्धा निवारण व्हायची. आणि कधी मी गुरुची कास सोडली नाही, माझं लक्ष सतत गुरूंकडं असायचं आणि गुरूंचं लक्ष
माझ्याकडं असायचं. मग जशी कासवी पैल तीराला असते, या तीराला ते अंडे घातलेले असतात वाळू, ते पैल तीराला. पण असं म्हणतात की कासवी फक्त आपल्या नजरेनं तिच्या पिल्लांचं पोषण करते. माझ्या सद्गुरूंनी म्हणे मला एकदा 2 रुपये मागितले आणि मी ते 2 रुपये ताबडतोब देऊन टाकले. आता तुम्हाला वाटेल की याला कशाला, फकीराला कुठला पैसा लागतो? तर ते 2 रुपये म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. मग त्यांनी सांगितलं कोणत्याही गोष्टीला आधी सबुरी पाहिजे. तुम्ही सबुरी ठेवणे हा सुद्धा एक प्रकारचा पुरुषार्थ आहे. सबुरी म्हणजे सद्गुणाची खाण आहे, सद्विचाराची ती राणी आहे आणि निष्ठा ही तिची बहीण आहे. तर मग तुम्ही तसं ठेवलं तर तुम्हाला काय मिळायचं ते मिळतं. गुरुप्रती जर तुम्ही सबळ निष्ठा ठेवली, धैर्य ठेवलं, धैर्य हे सुद्धा म्हणजे कोणत्याही प्रसंगामध्ये धैर्य धरणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे ना, त्यातूनच तुम्ही बाहेर पडता. मग अशा रीतीनं तू हे धर धैर्य, आणि तू आता काहीतरी खाऊन पिऊन घे बाई, उगाच तुझ्या जीवाला त्रास देऊ नको. मग म्हातारीला ते मानवलं आणि तिने ते तिचं उपोषण सोडलं. आता ही कथा बरोबर ह्या लेखकाला का सांगितली गेली? कारण त्यांच्या मनी हा विचार आला होता की बाबांनी मला एखादा मंत्र दिला नाही आहे, म्हणून बाबांनी तो दृष्टांत देण्यासाठी माधवरावकडे पाठवले. आणि माधवरावांनी पाहता पाहता बरोबर हीच कथा चुकून का होईना पण ह्या लेखकांना सांगितली. पाहुणी बाबांची ही लीला, परमानंदे कंठ दाटला, प्रेम उदके गैवर आला, अंतरी ठसला सद्भोग. पाहुणी सद्गत कंठ झाला, माधवराव मधले वदले मजला, काहो अण्णासाहेब गैवरला, स्वस्त बैसला हे काय. ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणणी सांगू आता, ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकली. रोज दुपारी जेवणाआधी भक्त जाऊन या बसती मशिदी, करते गंधाक्षद अर्धे पाद्यादी पूजा संविधी बाबांची. तदनंतर ही पंचारती बापूसाहेब जोग करती, भक्तिप्रेमे ओवाळती, आरत्या म्हणती भक्तजन. त्या आरतीची निदर्शक भली, घंटा घणघण वाजू लागली. आम्ही मशिदीची वाट धरली, मनीषा भेटली मनाची. मध्यान्समयीची ही आरती, नरनारी मिळून या करती, स्त्रिया मशिदीत वरती, पुरुष खालती मंडपी. मंगलवाद्याची या गजरी, तासाची या झणत्कारी, आरत्या म्हणती उच्चस्वरी, हर्ष निर्भरी ते दवा. पातलो आम्ही मंडपद्वारी, आरती चालली घनगजरी, पुरुष मंडळी वेष्टिली पायरी, रिगणवरी जावया. माझ्या मनी असावे खाली, जवळ आरती नाही संपली, संपताच मग बाबाजवळी, जावे मंडळी समवेत. म्हणून मी जे मनी आणले, माधवराव पायरी चढले, कराग्रे धरुणी मजई ओढले, जवळी नेले बाबांचे. बाबा निजस्थानी स्थित, स्वस्त मने चिलिम पीत, समोर जोग पंचारती ओवाळीत, घंटा वाजवित वाम करे. ऐशा त्या आरतीचे रंगी, माधवराव बाबांचे दक्षिण भागी, स्वये बैसती मजई बसविती, सन्मुख स्थिती बाबांच्या. मग शांतमूर्ती संत म्हणे, बाबा बोलती मंजुळवाणी, दक्षिणा काय दिदली आणि, शामरावानी मदप्रती. बाबा हे शामराव तेथेच असती, दक्षिणेवजी नमस्कार देती, हेच 15 रुपये म्हणती बाबा प्रति अर्पावे. बरे असो केल्या का वार्ता, काही बोलला का उभयता, काय गोष्टी केल्या आता, सांगा समजता मजप्रती. असो नमस्काराची कथा, केल्यास काय तयासी वार्ता, काय कशा त्या समग्रता, परसावी आता मजप्रती. गोष्ट ही सांगावी उत्कंठा, आरतीचा तो गजर मोठा, परमानंद माईना पोटा, प्रवाहे ओठा तुंतो. बाबाजे तक्क्यास ओठंगले, गोष्ट ऐकावया पुढे झाले, मीही वदन पुढे केले, करू आरंभिले कथन ते. बाबा तेथे झाला ज्या वार्ता, सर्वाची वाटल्या गोड चित्ता, त्यातील एक म्हातारीची कथा, तिनं वलता ती याची. शामरावे ती गोष्ट कथिता, दिसोनी आली आपली अकळता, जण त्या कथेच्या मिशेमज वरता, केला तर निश्चितता अनुग्रह. तवा बाबा अति उत्सुकता, म्हणती सांग मदती समग्र कथा, काय पाहू कैसी नवलता, अनुग्रहता ती कैसी. गोष्ट होती ताजी ऐकली, शिवाय मनात फारच ठसलेली, बाबास अस्खलित निवेदन केली, प्रसन्न दिसली चित्तवृत्ती. ऐसे कथिले सकळ वृत्त, बाबाही ऐकत देऊनी चित्त, सवेची मग माते वदत, जीवी धरित जावे हे. आणिक पुस्ती अति उल्हासा, कितीही गोड ऐकली कथा, बांधली का ते तव चित्ता, खर्च सार्थकता मांडली का.
बाबा या कथा श्रवणांती लादलो मी निज विश्रांती, फिटली माझे मनाची आरती, मार्ग निश्चिती मज कळला. मग बाबा वत्ती तयावरी, कळाच आमुची आहे न्यारी, ही एकच गोष्टी जीवी धरी, फार उपकारी होईल. आत्मयाचे सम्यक विज्ञाना कारण ध्यान, ते ध्यानचे आत्मानुष्ठान, तेनेची समाधान वृत्तीचे, होऊन सर्वेशन विनिर्मुक्त, ध्याना नावा सर्वभूतस्थ, ध्यान होईल व्यवस्थित, प्राप्त होईल. केवळ जे मूर्तज्ञान चैतन्य अथवा आनंद घन, त्याची माझे स्वरूप जाण, ते नित्य ध्यान करिया. वरीन आतुडे जैसे ध्यान, तरी रूपगुणानुसंधान, तरी गुणरूपानुसंधान, मनी नखशिकांत मी सगुण, रात्रंदिन आणावा. ऐसी करता माझे ध्यान, वृत्ती होईल एकतान, ध्याता ध्यान ध्येयाचे भान, नष्ट होऊन जाईल. एवं ही त्रिपुटी लया विलया जाता, ध्याता पावे चैतन्य घनता, हित की ध्यानाची इति कर्तव्यता, ब्रह्मसमरसता पावसी. कासवी नदीचे ऐल काठी, पिल्ले तिजी पैलतटी, ना दूध ना उभ केवळ दृष्टी, हृदयी पुष्टी बाळका. पिलिया सदा आईचे ध्यान, नलगे काहीच करणे आन, नलगे दुग्ध ना चारा अन्न, माता निरक्षण पोषण त्या. हे जे निरक्षण कुर्मदृष्टी, ही तो प्रत्यक्ष अमृतवृष्टी, पिलियाला दे आनंद पुष्टी, ऐक्यसृष्टी गुरु शिष्या. होता हा साई मुखे उच्चार, थांबला आरतीचा गजर, श्री सच्चिदानंद सद्गुरु जय जयकार, केला पुकार सकळाने, सरला निरांजनोपचार, सरली आरती सविस्तर, जोगमग अर्पिता खडीसाखर, बाबा कर पंजर पसरिती, तयात नित्यक्रमानुसार, खडीसाखर ती ओंजळभर, घालती जोग प्रेम पुरस्पर, नमस्कार पूर्वक. ती सबंध शर्करा माझे हाती, बाबा रिचविती आणि वदती, या साखरेवाणी होईल स्थिती, ठेविता चित्ती ही गोष्ट. जैसी खडीसाखर ही गोड, तैसेच पुरेल मनीचे कोड, होईल तुझे कल्याण चोखड, पुरेल होड अंतरीची. मग मी बाबाचा अभिवदन, मागिले हेची कृपादान, हेची पुरे मज आशीर्वचन, सांभाळून घ्या मज. बाबा वदती कथा श्रवण, करा मनन आणि निधिध्यासन, होईल स्मरण आणि ध्यान, आनंद घन प्रगटेल. येणे परी जे परसिले कानी, ते जरी तू धरशील मनी, उघडेल निज कल्याणाची खाणी, होईल धुणी पापाची. वाऱ्याचा चालता सोसाटा, समुद्रावरी उसळती लाटा, असंख्य बुद्ध फेणाचा साठा, आदळती काठा येऊन. लाटा बुडबुडे फेण भवरे, एक पाण्याचे प्रकार सारे, हे सकळ दृश्य भ्रमाचे पसारे, शांत वारे होती तो. हे काय प्रकार म्हणावे झाले, किंवा म्हणावे का नाश पावले, जाणून मायेने सर्व केले, झाले गेले सरिसेच. तैसीच सृष्टीची घडामोड, विवेकियान तयाचे कोड, ते नाशिवंतीन धरती होड, साधिती जोड नित्याची. महत्व ज्ञाना परिसद ध्यान, तदर्थ लागे यथार्थ ज्ञान, होतान वस्तूंचे साध्यंत आकलन, यथार्थ ध्यान आतुडेना. सम्यक विज्ञान मूळ ध्यान, या नाव प्रत्यगात्मानुष्ठान, परिजो विक्रिया रहित जाण, आनावे ध्यान कैसेनी. प्रत्यगात्मा तोची ईश्वरू, जो ईश्वरू तोची गुरु, विहित भेद नाही अणुमातृ, नागवे करू जाई तो. होता निध्यास परिपक्वता, ध्यान ध्याता विरोणी जाता, निवात दीपवत चिता, शांतता ते समाधी. होऊनी सर्वेशन विनिर्मुक्त, जाणून आहे तो सर्वभूतस्थ, होता अद्वितीय अभय प्राप्त, मग तो येत ध्यानाते. मग अविद्याकृत कर्मबंध, तुटती तटातट तयाचे संबंध, सुटती विधिनिषेध निर्बंध, भोगी आनंद मुक्तीचा. आधी आत्मा आहे की नाही, अद्वैत की निराळा ठाई ठाई, करता की अकर्ता पाही, साही शास्त्रे धुंडावी. आत्मैक विज्ञान हेची, पराकष्टा असे ज्ञानाची, मोक्ष आणि परमानंदाची, उत्पत्ती साची तेथुनी,
अंदास हत्तीचे वर्णन करता, आणला बृहस्पती समान वक्ता. वक्तृत्वे स्वरूप येईना चित्ता, वाचा तीता न वर्णवे. वक्त्र्याचे वक्त्र श्रोत्याचे श्रोत्र, आणतील काय गेलेले नेत्र. हस्ती स्वरूप पावलोकन पात्र, केवळ नेत्रची सत्यत्वे. नेत्र नसता कैसा हस्ती, येईल अंदाची ये प्रतीती. तैसेच दिव्य नेत्र ते गुरु देती, ज्ञानसंविधी ते दवा. साई स्वरूप यथार्थ ज्ञान, स्वये जो परिपूर्ण विज्ञान घन. हेची तयाचे ध्यानानुष्ठान, हेची दर्शन तयाचे. अविद्या काम कर्म बंधन, त्याचे व्हावया अशेष मोचन. नाही अन्य साधन, गाठही बांधून ठेवा की. साई नाही तुमचा वा आमचा, तो सर्व भूतस्थ साचा. सूर्य जैसा सकळ जगाचा, तैसा हा सकळाचा. आता परिसा तयाचे बोल, सर्वसाधारण आणि अनमोल. स्मरणी ठेवता वेळोवेळ, स्वार्थ सफळ सर्वदा. मग ही म्हातारीची कथा संपली आणि बरोबर मशिदीमध्ये घंटा वाजली. ती घंटा कशाची द्योतक आहे, तर तेव्हा बाबांची तिथे आरती होते. मग त्याला सगळे लोक जेवणाच्या आधी एकदा दुपारी बाबांची आरती होते, त्याच्यासाठी सगळेजण जमतात. मग हे दोघंही तिथं आरतीला गेले. मग ह्यांना काय वाटलं, आता आरती होऊ दे बाबांची, मग आपण मशिदीत वरती चढू. वर सगळ्या बायका चढलेल्या असतात मशिदीमध्ये आणि खाली पुरुष मंडळी उभी असतात. पण काय ना, शामरावाने हाताला धरलं आणि ओढत त्यांना वरती घेतलं. मग समोर जोगांच्या एका हातामध्ये दिवा, एका हातामध्ये घंटा. बाबा आपले चिलीम ओढतायत, जोग त्यांची आरती करतायत. मग एका बाजूला दक्षिण बाजूला वामनराव बसले आणि मला दुसऱ्या बाजूला बसवलं तिथं. मग बाबांनी विचारलं, काय म्हणे यांनी दक्षिणा काय दिली, आणली का? तर म्हणे त्यांनी 15 नमस्कार केले म्हणे, तेच तुम्हाला अर्पण करायला सांगितले. बरं मग अजून काय काय कथा निघाल्या? मग त्यांनी सांगितलं खूप कथा निघाल्या, पण एक म्हातारीची कथा अशी अशी होती बाबा, ती आवडली. बाबा म्हणले सांग बरं ती कथा काय. आता बाबांना सगळं माहिती आहे, पण यांच्या तोंडून ऐकून घ्यायचं. मग त्यांनी ती कथा सांगितली. नुकतीच ऐकली होती, आवडली पण होती, सांगितली. बाबांनी पण ती चित्त देऊन ऐकली. मग म्हणे नुसतीच कथा ऐकलीस का, ती तुझ्या मनाला पटली, ते ऐकण्याचं काही सार्थक झालं का? तर हो म्हणे बाबा, माझ्या मनाची सगळी भ्रांती फिटली आहे, मला आता मार्ग कळला आहे. बाबा म्हणे लोकांना सांगायची माझी पद्धत वेगळी आहे, त्याच्यानुसार तुला आता कळलं ना, तर मग तू हेच लक्षात ठेव, काय कुठल्या मंत्राची गरज नाही आहे, फक्त माझं ध्यान ठेवत जा, तर मी तुझ्या दिवस रात्र मी पण तुझं ध्यान ठेवत जाईन. पुन्हा तेच उदाहरण दिले की जशी कासवी या तीराला असते आणि पिल्लं त्या तीराला असतात ना, त्यांना दूध असते ना ऊब असते, केवळ दृष्टी असते आईची, पण त्यांना पण सतत आईचं ध्यान लागलेलं असते, आईला पण सतत त्यांचं ध्यान लागलेलं असतंय. अजून एक दृष्टांत आहे, ह्या पोथीत नाही पण इतर ठिकाणी असतो. कीटक भृंग या नायसी, म्हणजे भुंगा काय करतो, एखाद्या किड्याला आपल्या घरट्यामध्ये घेऊन जातो आणि रोज त्याला टोचून 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 त्या भयानका होईना एक वेळ ते किडा पण शेवटी भुंग्याचा किंवा फुलपाखराचा आकार धारण करतं. तर तसं तू माझ्यावर लक्ष ठेव, तर माझंही सतत, म्हणजे कुणाचंच ते बाबा कसे किंवा कोणतेच सद्गुरू, हे तुम्ही जेवढं सद्गुरूंचं करणार तेवढं सद्गुरूंचं देखील लक्ष सतत तुमच्याकडे असणार आहे. मग नेहमीप्रमाणे ते आरती संपली, हे बोलणं संपलं की आरती संपली. मग त्याने बाबांच्या हातावरती ओंजळावर खडीसाखर ठेवली. मग बाबांची तशीच सगळी खडीसाखर ह्या हेमाडपंतांच्या हातामध्ये ठेवली आणि असंच तुझं आयुष्य म्हणे साखरेसारखं गोड होईल, तुझे सगळे मनाच्या इच्छा पूर्ण होतील. मग बाबांना नमस्कार केलं आणि बाबा हेच कृपादान माझ्यावर ठेवा की सदैव तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि मला तुम्ही सांभाळून घ्या, एवढंच सांगून तिथून ते खाली उतरले. मग बाबांनी त्यावेळी एक उपदेश जो काही लेखकांना दिला होता तो आता ऐका. आता परिसातयांचे बोल, सर्वसाधारण आणि अनमोल. स्मरणी ठेवता वेळोवेळ, स्वार्थ सफळ सर्वदा. नसल्या लागा बांधा काही, कोणी कोठेही जातची नाही. नरास काय पशुपक्षाही, न करी कुणाही हळहळ. आल्या गेल्यांचा आदर करी, तृषित जल भुकेल्या भाकरी. उघड्यास वस्त्र बसाया ओसरी, देई श्री हरी तुष्टेल. कुणाला व्हावा असेल पैसा, तुझ्या चित्ता द्यावा कैसा. देऊ नको परी बसवसा, श्वाना ऐसा वर्तू नको. कोणी बोल बोलो 100, स्वयने दि कटू उत्तर. धरिता सहिष्णुता निरंतर, सुख अपार लाधेल.
दुनिया झाली आहे इकडची तिकडे, आपण न व्हावे मागे पुढे. ठाईचं निश्चल राहून रोकडे, कौतुक तेवढे पाहावे. तुम्हा आम्हा मधील भिंत पाडून टाका ही समस्त, मग येण्या जाण्याचा मार्ग प्रशस्त अतिनिर्धास्त होईल. मी तूपणाची भेदवृत्ती, हेच ते गुरु शिष्य अंतर्गत भिंती. ते न पाडता निश्चिती, अभेद स्थिती दुर्गम. अल्ला मालिक अल्ला मालिक, वालीन त्याविन कोणी आणिक. करणी तयाची अलोलिक, अमोलिक अकळती. तो जे करील तेच होईल, मार्ग तयाचा तोच दाविल. क्षण लागता वेळ येईल, मुराद पुरेल मनीची. ऋणानुबंधाची या गाठी, भाग्य आम्हा तुम्हा भेटी. धरू परस्पर प्रेमपोटी, सुखसंतुष्ट ही अनुभवू. कोण येथे अमर आहे, कृतार्थ जो तो परमार्थला आहे. ना तरी श्वासोच्छ्वास आहे, तोवरील आहे जीवन मात्र. कानी पडता हे कृपावचन, सुखावले माझे आतुर मन. तृषार्थ मी लादलो जीवन, आनंद संपन्न झालो. असेल गाठी प्रज्ञा आतुळ, तैसीच श्रद्धा मोठी अडळ. परी जोडावया साई समगुरुबळ, दैवची सबळ आवश्यक. पाहू जाता त्यातील सार, भगवंत बोलले हाची निर्धार. ये यथा मा हेची उद्धार, अखिल भार कार्यबाह्य मथा मा प्रपद्यते. असं ॲक्च्युली वाक्य आहे ते संस्कृतमधलं. यथा कर्म यथा श्रुत, कैसे जैसा अभ्यास तैसे हित. हेची या अध्यायातील इंगित, हेची बोधामृत येथीचे. अनन्यश्चिंतयो माम, हेची भगवत गीता वर्ग वर्म. ऐशा नित्ययुक्तांचा योगक्षेम, चालवी प्रकाम गोविंद. आता बाबांनी उपदेश काय केला आहे तर सर्वसाधारणपणे स्मरण ठेवा वेळोवेळी, तर तुमचा स्वार्थ साधेल. कुणाचा एकमेकाशी लागाबांधा असल्याशिवाय कुणी कुठं जात नाही. माणूसच काय, पशुपक्षीसुद्धा कोणी तुमचं काहीतरी असणार लागा बांधा तेव्हा तुमच्या दारात येतं, तुमच्या जवळ येतं. तर कुणालाही हाडहाड करू नका हो. आल्या गेल्याचा आदर करा. ताणेल्याला पाणी द्या, भुकेल्याला भाकरी द्या, उघडा असेल त्याला वस्त्र द्या, बसायला जागा द्या, तरच श्रीहरी पण तुमच्यावरती तुष्टल. आता कुणाला पैसा पाहिजे असेल, तुमच्याकडं असेल तर द्या, पण त्याला वसवस करून अंगावर जाऊन कुत्र्यासारखा करू नको. कोणी काय बोलू दे, लक्ष द्यायचं नाही, आपण कडू उत्तर द्यायचं नाही. ही सहिष्णुता फक्त आम्हालाच शिकवली बाबांनी, बाकीच्यांना शिकवलेली नाही. मी पण बाबांचे खूप भक्त आहे, खूप श्रद्धा आहे, मला पण त्यांचा अनुभव आलेला आहे. पण पोथी वाचताना हे मनात येतंच की अल्ला मालिक बाबा म्हणतात, तर सहिष्णुता त्यांना पण जरा शिकवायला पाहिजे होती. जाऊ दे, शेवटी तो भेदाभेद परमेश्वराने त्यांच्यात आणि आपल्यामध्ये जन्मताच केलेला आहे. मग त्यांनी सांगितलं काय, गुरु शिष्याच्या अंतर्गत ज्या मितूपणाच्या भिंती आहेत त्या तुम्ही पाडून टाका, तर तुमचा आमचा यायचा हमरस्ता एकत्र होईल. मग तुम्ही अनन्यश्चिंतयो माम, म्हणजे माझ्यावरती तुम्ही निश्चिंतपणे हे करून राहा, विश्वासून राहा, तर तुमचा योगक्षेम जो असतो तो परमेश्वर तुमचा चालवतो. हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतींचे वचन. देवां भावयांतानेन, मग ते तुझं लागून कळवळती. तुम्ही जोर काढू लागा, दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा. वाटे घेऊन उभाची मी मागा, पृष्ठभागा आहे की. म्हणाल जोर म्या काढावे, दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे. हे तो आपणास नाही ठावे, दक्षात असावे कार्यार्थी. ही बाबांची प्रतिज्ञावाणी, प्रमाण मानून वर्ततील जे कोणी. इह परत्र सुखाची खाणी, गाठली तयाने जाणावे. आता अनेक विनवितो श्रोता, क्षणैक सुस्थिर करावे चित्ता. परिसा एक स्वानुभव कथा, निश्चय पोषकता साईंची. सद्गतीचे करता नियमन, महाराज देती कैसे उत्तेजन. परिसा होता हल्ल्या वाचून, अनुग्रह दान साईंचे. भक्ते अनन्य शरण व्हावे, कौतुक भक्तीचे अवलोकावे. मग साईंचे कळेच नवलावे, अनुभवावे नित्य नवे. असं प्रातःकाळीचे प्रहरी, सुषुप्तीतून येता जागरी. सद्बुद्धीची उठता लहरी, तीच निर्धारी वाढवावी. आणि वृत्तीचा परिपोष, होता होईल अतिसंतोष. बुद्धी ही पावेल विकास, होईल मनास प्रसन्नता. ही का हे संत उक्ती,
वाटले ती याची घेऊ प्रचिती. अनुभवे घडली मनास शांती, नवल चित्ती वाटले. शिर्डीसारखे पवित्र स्थान, गुरुवार सममंगल दिन. रामनामाचे अखंड आवर्तन, करावे मन झाले. बुधवारी रात्री शय्येवरी, देहनिद्रा वश येईतोवरी. मन रामस्मरण भीतरी, घालून अंतरी राखिले. प्रातःकाळी जाग येता, रामनाम स्मरले चित्ता. मग ते ऐकून वृत्ती उठता, जिव्हेची सार्थकता झाली. निश्चय केला मनाची धारणा, सारोनिया शौचमुख मार्जना. निघालो साईच्या प्रातःदर्शना, प्राप्त सुमना घेऊनी. सोडून दीक्षितांचे घर, पडता बुट्टीच्या वाड्या बाहेर. पद एक मधुर औरंगाबाद कर, म्हणता सुंदर ऐकेले. पदाची त्या समयोचितता, ओवी रूपे कथू जाता. जाईल मुळची स्वारस्यता, वैल विरसता योगी श्रोतिया. म्हणून ते पदची समूळ, अक्षरे अक्षरे गातो मी सकळ. तेनेच आनंदित होतील प्रेमळ, उपदेश निर्मळ मूळ. म्हणे तुम्ही जोर काढा, दुधाचे ग्लास घेऊन वाटी घेऊन मी मागं उभाच आहे तुमच्या. म्हणजे एक दिलंय काहीतरी उदाहरणासाठी की तुम्ही अमुक एक करा, तर तुमच्या मागे मी उभा आहे. आता म्हणाल जोर म्या काढावे दूध तुम्ही रिचवावे, हे तो आपणा नाही ठावे. तर बाबांची प्रतिज्ञावाणी आहे की ह्य परत्र सुखाची खाणी ज्यांनी गाठली आहे त्यांचं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. आता कधी कधी तोंड न हलवता देखील बाबा एखाद्या गोष्टीची कशी सहमती देत असत किंवा कसं उत्तेजन देत असत, असा माझाच एक अनुभव ऐका असं लेखकाने सांगितलेलं आहे. तर एकदा त्यांना असं वाटलं, रात्री झोपले ते आणि गुरुवारसारखा दिवस होता, तेव्हा त्यांना रामनामाचं अखंड आवर्तन करावं अशी इच्छा झाली. तर बुधवारी रात्री झोपताच त्यांनी मनामध्ये हे आठवून ठेवले की रामस्मरण आपल्याला उद्या सकाळी करायचं आहे. आणि त्यानुसार ते रात्रभर झोपेमध्ये पण रामाचं नाम घेत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जागे झाले तर परत जिभेवरती रामनाम आलं. म्हणजे हे आहे बरं. जर आपण रात्री झोपताना तसे विचार करू, तसं आपण रात्रभर त्या स्थितीमध्ये राहतो. आपण जर अश्लील चित्रपट बघितले, गोष्टी ऐकल्या तर तेच डोक्यात राहतं. आपण जर देवाचं नाव घेतलं तर रात्रभर तेच डोक्यात राहतं. आपण एखादे भडक किंवा ते असे राजकारणाचे, मारामारीचे, भांडणाचे गोष्टी ऐकल्या तर त्याच डोक्यात राहतात. आता या लेखकाने काय केलं होतं, रामनामाचं स्मरण केलं होतं झोपताना. त्यांना सकाळी उठलं देखील तेच आठवलं. मग सकाळची नित्यकर्म सगळी आटोपली आणि म्हणलं आता बाबांची परवानगी. ते लोक कुठल्या गोष्टीला पण गुरूंची परवानगी घेत असत. तर बाहेर पडले. मग दीक्षितांचं घर बाजूला पडलं, बुट्टीच्या वाड्या बाहेर पडले. तर तिथं एक औरंगाबादकर म्हणून आहे, ते अतिशय सुंदर पद गात होते. तर मी म्हणे ओवीमध्ये देण्यापेक्षा मी मूळ पदच तुम्हाला जसं आहे तसं देतो. आणि माझे वडील पण हे पद गायचे माझ्या लहानपणी, मला आठवतंय. आज ते खूप वर्षांनी हे पद मला देखील भेटले. गुरुकृपा अंजन पायो मोरे भाई, राम विना कछु मानत नाही. गुरुकृपा अंजन अंदर रामा, बाहर रामा, सपने में देखत सीतारामा. जागत रामा, सोवत रामा, जहाँ देखे वहाँ पूर्ण कामा. एका जनार्दनी अनुभवनी का, जहाँ देखे वहाँ राम सरीखा. गुरुकृपा अंजन पायो मोरे भाई, राम विना कछु मानत नाही. गुरुकृपा अंजन. आता इथं एका जनार्दनी म्हणजे हे यांचं आहे, आपले पैठणचे कोण, एकनाथ महाराज, त्यांचं ते आहे. कारण ते आपल्या प्रत्येक ओव्यामध्ये एका आणि जनार्दन म्हणजे एकनाथ आणि जनार्दन आपल्या गुरूंचं नाव त्यांनी गोवलेलं आहे. आधीचं मनाने केले निश्चित, नियमावे रामनामी चित्त. निश्चया जो प्रारंभ होत, पद हे देत दृढता तया. तेने मनासी झाले बोधन, मन निश्चय अंकुरा लागून. साई समर्थ करुणा घन, पदांबू सेवन करती का. घेऊन या हाती तंबुरी, साई सन्मुख अंगणा भीतरी. औरंगाबादकर उंच स्वरी, म्हणता ही लकेरी परिसली. औरंगाबादकर बाबांचा भक्त, मदसम बाबांचे पायी अनुरक्त. असता अनेक पदे मुखोद्भूत, हेत का स्फुरत ते वेळी. माझे मनोगत कोणा न ठावे, हेची पद का गायले जावे. जैसे बाबांनी सूत्र हलवावे, स्फुरण व्हावे तैसेच. आम्ही सकळ केवळ बाहुली,
सूत्रधार आहे साई माऊली, स्वयं बोलता उपासना भली, हाती दिदली आचूक, अंतरीची माझी वृत्ती, प्रतिबिंबिली जणू बाबांचे चित्ती, येणे मार्गे प्रत्यक्ष प्रतिती, वाटे निश्चित दाखविली, केवढी ह्या नामाची महती, वर्णिलसे संता महती, काय म्या पामरेती वानावे किती, स्वरूप प्राप्ती वयोनी, ही 2 अक्षरे उलटी स्मरला, तो कोळी वाटपाड्याही उद्धरला, वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला, वक्सिक सिद्धी पावली नवलाही, मरा मरा म्हणे उलटे म्हणता, राम प्रगटला जिव्हे वरता, जन्म आधीच अवतार चित्ता, झाला लिहिता रामाचे, रामनामे पतित पावन, रामनामे लाभ गहन, रामनामे अभेद भजन, ब्रह्मसंपन्न या नामे, रामनामाच्या आवर्तने उठेल जन्म मरणाचे धरणे, एक रामनामाची या स्मरणे, कोटी गुणे हे लाभ, जेथे रामनामाचे गर्जन, फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन, करी कोटी विघ्नाचे निर्दाळन, दिन संरक्षण नाम हे. बघा आता ह्याची पण एक प्रचिती आत्ता सांगते की एवढ्यामध्ये ईद झाली आणि त्या ईदेच्या दिवशी एका बकरीच्या पाठीवरती राम लिहून तो माणूस त्या बकरीचा बळी देणार होता, पण त्याचा कोणतरी फोटो काढला, ते व्हायरल झाली आणि मग तिथे पोलिसांनी धाड टाकली, तिथले सगळेच प्राणी वाचवले आणि त्या दुकानाला देखील सील केलं, कारण तो मुद्दाम काहीतरी आग पेटवण्यासाठी करत होता. पण बघा रामनामाने निव्वळ ती बकरीच काय तर तिच्या सानिध्यातली इतकी लोक वाचलेली आहेत. ह्यामध्ये आता ही रामनामाचीच महती सांगितली आहे की रात्री त्यांना इच्छा झाली तर सकाळी औरंगाबादकर बाबांच्या समोर हेच पद गात होते की बाहेर माझ्या स्वप्नात रामा, जागेपणी रामा, झोपेत रामा, सगळीकडं राम. तर मग म्हणजे का बरं तेच पद आज का आठवावं, कारण बाबांनीच तशी स्फूर्ती दिली असते की माझ्या मनामध्ये इच्छा झाली ना तर बाबांनीही न बोलता प्रचिती दिली आणि मग रामनामाची सिद्धी सांगितली की मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. तो राम राम म्हणत नव्हता, उलटाच होता तो खोपडी. त्याला राम म्हणून मंत्र सांगितला तर तो मरा मरा सांगत होता, पण मरा मरा म्हणता पण राम प्रत्यक्ष समोर उभा राहिला आणि रामाच्या जन्माआधीच अख्खं ते रामायण आहे ते वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. आता जी व्यक्ती रामनाम घेत असते तर तिच्याकडेनं विष्णूचं सुदर्शन फिरत असतं आणि तुमच्या कोटी विघ्नांचं निर्दाळन हे नाम संरक्षक आहे. साईस उपदेशान स्थळ, नलगे समय काळ वेळ, बसता उठता चालता निखळ, सहजची सकळ उपदेश, याची विषयी गोड कथा, सादर श्रवण कीजे श्रोता, प्रत्यय येईल साईंची सदयता, तैसीच व्यापकता तयांची, एकदा एक भक्त श्रेष्ठ, कोणाची कोणी बोलता गोष्ट, स्वय येऊन कुतर्का कृष्ट, निंदा सन्निष्ठ झाले, गुण राहिले एकीकडा, निंदा प्रवाहे मुखी दुथडा, होऊन या गोष्टीचा चुथडा, आला की उबडा पैशून्या, असल्या काहीतरी कारण, असल्या कोण्याचे गैयाचन आचरण, करावे सन्मुख तयाचे प्रबोधन, किंव जाणून तयाची, निंदा कधीही करू नये हे तो प्रत्येक जाणे स्वये, परिणवृत्ती जै दावेली जाये, तीन समाये पोटात, तेथून मग येई कंठी, कंठातून जिव्हेचे तटी, तेथून हळूहळू ओठी, सुखसंतुष्टी प्रवाहे, नाही तुझ्या निंदका परी, त्रिभुवनातही कोणी परोपकारी, निंदा दयाची तयाचे करी, परोपरी कल्याण, मळ काढती कोणी रिठ्याने, कोणी साबणादिकी साधने, कोणी शुद्ध निर्मळ जीवने, निंदक जिव्हेने काढती, स्वीय मानसिक अधोगती, परोपकारार्थ जे साहती, अवर्णनीयती महदुपकृती, निंदक निश्चिती अतिवंद्य, पावलोपावली सावध करती, निंदाभिषे दोष कळविती, भावी परांचे अनर्थ टाळविती, उपकार हे यवानुमी, बहुतापरी साधुसंती, वर्णिलिसे तयाची महती, त्या निंदक वृंदाप्रती, करतो मी प्रणती साष्टांग, आली श्रोती अत्यंत चिळसी, निंदकही निघाले बहिर्दिशी, मंडळी चालली मशिदशी, दर्शनाशी बाबांच्या, बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, देती वेळीच भक्तास शिकवणी, पुढे कैसा प्रकार त्यांनी आणला घडून ते परिसा, मंडळी जाता लेंडी येसी, बाबा पुष्टी तया भक्ताविसी, मंडळी म्हणे ओडियापासी, बहिर्दिशेसी गेले ती,
कार्यक्रम आटोपल्यावरी लेंडीवरून परतली स्वारी. ओढ्यावरून भक्तई माघारी फिरले घरी जावया. भेटी होता परस्परा घडला जो वृत्तांत तय अवसरा. बिनविश्रुतिया जोडून करा तो अवधारा सादर. आता इथं काय दिलंय, निंदा कोणी कोणाची पाठीमागं करू नये हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर असंच एकदा काहीतरी एका भक्तानी केलं होतं. चांगले श्रेष्ठ भक्त होते, पण काहीतरी बोलता बोलता गोष्ट निघाली, मग ती त्यांनी निंदा त्याची केली. आणि उबडा पैशून्य म्हणजे काय, एक निंदेला कुठलं, आता काय बघा किती वर्णनं आहेत सगळीकडे की निंदेसी वागेश्वरी भीत. रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाथाने सांगितले, जेव्हा रुक्मिया कृष्णाची निंदा करत असतो तर म्हणे शेवटी वागेश्वरी भीते, सरस्वती भीते जिव्हा, की बाबा एवढी निंदा करू नये. पहिले आपल्या डोक्यात येते, मग कंठात येते, आणि कंठातून आपल्या जिभेवरती ती निंदा येते. तर कपडे कसे, कोणी मळ काढतो रिठ्याने, कोणी मळ काढतो साबणाने, कोणी मळ काढतो पाण्याने, तसे निंदक म्हणे आपल्या जिभेने मळ काढते. त्याने काय सांगितलं, एखाद्याचं तुम्हाला वाटतं हे आचरण चुकीचं आहे तर त्या व्यक्तीच्या समोर सांगा, त्याला त्याचं प्रबोधन करा. नाही तर ऐकत तर सोडून द्या, पण त्याची तुम्ही पाठीमागं निंदा करू नका. ज्याची मानसिक अधोगती झालेली असते अशाच व्यक्ती दुसऱ्यांची निंदा करतात. पण यांनी तर उलटं सांगितलं की परोपकारी येत होते ते आपल्याला पावलोपावली सावध करतात. म्हणतात ना, निंदकाचे घरं असावे शेजारी. किंवा आता पण आपण बघतो टी व्हीवरती सकाळी 9 वाजता जे काही चालू असतं ते निंदकाचं घर, किंवा सतत काहीतरी गोष्टीची निंदाच करायची. तर तसं हे आहे की त्यांनी सांगितलं आहे की निंदेने कसं होतं, तर समोरच्याला तुम्हाला पावलोपावली जागे करतात, तुमच्या चुका दर्शवून देतात. म्हणून म्हणे मी त्या निंदा करणाऱ्या लोकांना पण प्रणिपात करतो. आता बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी होते. मग एकदा सकाळी ते लेंडीला गेले, सोबत भक्तमंडळी पण गेली. मग त्या व्यक्तीचं नाव घेऊन विचारलं, कुठं गेला बाबा तो? तर बाबा म्हणले, ओडियाला गेला बाहेरच्या दिशेला आपलं शौच कार्य वगैरे आटपण्यासाठी. तर कार्यक्रम आटपल्यावरती लेंडीवरनं तो परत आला आणि ओढ्यावरनं तो भक्तही माघारी फिरले. आता मग पुढचं काय कथा, बाबा कसे काय बोलले वागले ते ऐकूया. भेटी होता परस्परा घडला जो वृत्तांत तय अवसरा. बिनविश्रुतिया जोडून करा तो अवधारा सारण. येथेची एका कुंपणा शेजारी यथेष्ट विष्टामिष्टांनावरी. एक ग्रामसुकरी मिटक्या मारी बाबा निज करी दाविती त्या. पाहत्या जिबेला काय गोडी जनलोकांची विष्टाची वडी. बंधू स्वजनावर चढपडी यथेष्ट फेडी निज हौस. बहुत सुकृताची ये जोडी आला नर जन्म ऐसा दवडी. तया आत्मग्ना ही शिर्डी सुख परवडी काय दे. ऐसे बोलत बाबा गेले भक्तांतरी बहुत खोचले. प्रातवृत्त सर्व आठवले बोलते टोचले बहुमणी. असोत बाबा तो परोपकारी भक्ता बोधिता प्रसंगानुसारी. त्यातील सार साठविले अंतरी काय तो दुरी परमार्थ. असेल जर माझा हरी देईल मज खाटल्यावरी. या म्हणीची सत्यता खरी परी अन्न आच्छादनी. परी जो परमार्था लाविल परमार्थ सर्वस्वी नागविल. जैसे जो करील तैसे भरील अमोल बोल बाबांचे. तर येताना तिथे बघितलं लेंडीवर तर एक डुक्कर असतं, ते विष्ठा खात असतं. तर बाबा त्या माणसाला दाखवतात, बघा बघा म्हणे हिच्या जिभेला काय विष्ठेची गोडी आहे. तर म्हणे आदल्या जन्मी सगळी लोकांची निंदा केली आहे, आपल्या बंधू स्वजनावर तडफड केली आहे, तेच आता सगळी जिभेनं घाण केली होती तेव्हा खाल्ली होती, ती घाण आता ह्या जन्मामध्ये प्रत्यक्ष खात आहे. त्या भक्ताला ते फार लागलं, त्याला खोचलं, मनाला कळलं त्याच्या की बाबांनी मला अशा रीतीने माझे कान टोचलेले आहेत आणि मला ते गोष्ट कळून दिलेली आहे. मग कसं असतं ते, असल माझा हरी तर दिल खाटल्यावरी. ते कुठं आहे, जिथं अन्न छत्र वगैरे चालू आहेत तिथं अन्न वस्त्र एवढ्यापुरतीच गोष्ट लागू आहे ही. पण जेव्हा तुम्हाला परमार्थ करायचा असतो तेव्हा तुम्ही सगळं मन तिथं जीव लावल्याशिवाय परमार्थ तुम्हाला सर्वस्वी नागवं करील, काही जवळ ठेवणार नाही, तेव्हा तुम्हाला तो परमार्थ मिळतो. जलस्थल काष्ठप्रदेशी जनी वनी देशी विदेशी. संचलो मी तेजी आकाशी एकदेशी मी नव्हे. आवट हात देह परिमित ह्याची व्याप्तीचे मानत. त्यास करावया निर्भ्रांत मृतिमंत मी झालो. निष्कामत्वे अनन्य भजन करता जे माझे रात्रंदिन. मी प्रत्यक्ष माझे मीपण तुझेपण विरहित. गुळ राहील गोडी वेगळा सागर लाटा पासा व निराळा. तेजा सोडील काय डोळा मजविन भोळा भक्त तई.
चुकावा जन्म मरणावर्त, ऐसेच जयाचे मनी निश्चित, प्रयत्ने राहावे धर्मवंत, स्वस्थ चित्त सर्वदा, त्यागाचे बोलवर मी, कोणासही छेदू नये मर्मी, सदा निरत शुद्ध कर्मी, चित्त स्वधर्मी ठेवावे, माझे चिठाये मनबुद्धी, समर्पास मरा मज निरवधी, देहाचे काही हो कधी, भय त्रिशुद्धी त्या नाही, जो पाहे मजकडे अनन्य, वर्णी परिसे मत कथा धन्य, नदरी भावना मदन्य, चित्त चैतन्य लादेल, माझे नाव घ्या मज शरणिया, हे तो सांगत गेले अवधिया, परमी कोण हे जाणनिया, श्रवण मनन आज्ञा पिले, एकास भगवान नामस्मरण, एकास भगवत लीला श्रवण, एकास भगवत पाद पूजन, आनान नियमना नाना, कोणासा अध्यात्म रामायण, कोणास ज्ञानेश्वरी पुरश्चरण, कोणास हरिवरदा पारायण, गुरुचरित्र अवलोकन कोणा ते, कोणा बैसविते पायाजवळी, कोणास खंडोबाचे देवळी, कोणास विष्णू सहस्र नामावळी, बांधती गळी कळकळीने, कोणास उपदेशती रामविजय, कोणास ध्यान नाम महात्म्य, कोणास छांदोग्य गीता रहस्य, विश्वासे स्वारस्य अनुभवीजे, कोणास काही दीक्षा प्रकारा सीमाच नाही, कोणा प्रत्यक्ष कोणा दृष्टांताही, उपदेश नवला या पूर्व, भक्त 18 पगड जाती, धावधावनी दर्शना येती, जयास मध्यावर अतिप्रीती, स्वप्नीही जाती तयांचे, वक्षस्थळावरी बैसती, हाती पायी छाती दडपती, स्पर्शाचा कानास खडा लावेती, भाक देती त्या जाती, लग्नग्रही भिंतीवरती, ज्योतिथी जैसे हरिहर काढती, गुरुर ब्रह्मादी मंत्र लिहिती, कोण्या भक्तार्थी स्वप्नात, कोणी चोरून लाविता आसने, करू आदरी या हटयोग साधने, बाबास कळे ते अंतर्ज्ञाने, अचूक बाणे खोचिती, कोणा अपरिचिताचा हाती धरून, निरोप देती पाठवून, स्वस्थ न बसवे का भाकर खाऊन, सबुरी धरून राहावे, कोणास प्रत्यक्ष निक्षून सांगती, आमची तो मोठी कडवी जाती, सांगून पाहू एक दो वक्ती, शेवटची गती भाऊ कठीण, एकदा सांगू एकदा दोनदा, न करी तो गुणमान आमचे शब्दा, मग त्या पोटचे पोरास सुद्धा, चिरुणी द्विधा फेकू की, महानुभाव ते महामती, म्या पामर काय वानू चमत्कृती, कोणास दे ज्ञानप्राप्ती, विरक्ती सद्भाव भक्ती कवणा दे, कोणास काही व्यवहारी प्रशस्त, वर्तनाचा लावित शिस्त, सुटका एक उदाहरणार्थ, श्रोतवृंदार्थ मी कथितो. आता आणखीन काही बाबांचे बोल ऐकूया, ज्यांना आपल्याला पण आनंद मिळेल. तर बाबांनी सांगितलं, जळी स्थळी काष्टी पाषाणी, म्हणजे सगळीकडं मी भरलेलो आहे, देशी विदेशी, जो जे जसं करल तसं तो भरेल. आता हे बाबांचे बोल आहेत. बाबांनी काय सांगितलं आहे की मी सगळीकडे तुमच्या पाठीमागं आहे, तुम्ही काही त्याची काळजी करू नका आणि मी सांगतो तसं ऐकत राहा. मग कोणाला काय करून बाबा त्याच्या हातून करून घेत असत. तुम्ही लक्ष माझ्याकडे दिल तर मी कसा वेगळा तुमच्यापासून आहे. तसं गुळ आणि गोडी वेगळं नाही, लाटा आणि समुद्र वेगळा नाही, सूर्य आणि तेज वेगळं नाही. तसंच गुरु आणि भक्त आहेत, सद्गुरू आणि भक्त आहेत. तर मग बाबांनी कुणाकडनं काय असं ज्याला जे आवडतं, आता ज्या देवाच्या ठाई भक्ती ज्याची आहे तसं बाबांनी त्या व्यक्तीकडनं करून घेतलेलं आहे. कुणाला भगवान नावाचं स्मरण सांगितलं, कुणाला भगवंताच्या लीला वाचायला ऐकायला सांगितल्या, कुणाला भगवंताचं पादपूजन म्हणजे सेवा करायला सांगितली. अनाना नियम अनाना म्हणजे प्रत्येक जशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनुसार तसे नियम बाबांनी त्यांना सांगितलेले आहेत. कुणाला रामायण वाचायला सांगितलं, कोणाला भागवत वाचायला सांगितलं, कुणाला रामविजय वाचायला लावला, कोणाला छांदोग्य गीता रहस्य वाचायला सांगितलं. असं प्रत्येकाला काही वेगळं वाचायला सांगितलं होतं. कोणाला ज्ञानेश्वरीचं पुरश्चरण पारायण कर, कोणाला हरिवरदाचं पारायण कर. म्हणजे ह्या दीक्षेला सीमाच नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे बाबा सांगत होते. आणि बाबांची एवढी भक्ती महती एवढी झाली होती की धावून भक्त दर्शनाला यायचे. कधी प्रत्यक्षात कधी स्वप्नात बाबा दृष्टांत द्यायचे. आता एखादा खूप दारू पिणार आहे पण बाबांचा भक्त आहे, बाबा स्वप्नात द्यायचे, त्याच्या छातीवर बसायचे, पार हातपाय दडपतात, स्वप्नामध्ये असा जीव हे होतोय,
काय कासावीस होतोय. आणि मग स्पर्शाचा खडा म्हणजे बाबा घेशील का पुन्हा, कानाला खडा लाव, करशील का मद्याला स्पर्श, असं त्या व्यक्तीकडनं वचन घेत होतात. तसं लग्नाच्या भिंतीमध्ये हरिहराची चित्र काढतात ज्योतिषी, गुरु ब्रह्माचे मंत्र लिहितात. तर तसं कोणाच्या भक्तात जाऊन हे बाबा सांगत असत. कोणी हठयोग साधने वगैरे चोरून करत असत तर त्याला पण ते सांगत असत की बाबा हे असं कर, अमुक खोच. कुणाला कुणाच्या हाती निरोप पाठवून बाबा भाकरी खाऊन स्वस्त बस ना, सबुरी धर ना, काय तुला प्रश्न पडलाय, असं सांगत असत. कोणास प्रत्यक्ष निक्षून सांगती, आमची तो मोठी कडवी जाती. बघा 1-2 वेळा सांगून पाहू, मी तसा कडक आहे, कडवा आहे मी. नाही शेवटी ऐकलंस तर तुझं नशीब बाबा, तुला काय मग. पोटच्या पोराला पण म्हणे चिरडून फेकून दिलं पाहिजे. तर मी असं बाबा एकेकाला एक अंतर देत असत, म्हणजे उपदेश देत असत. तर असंच एक आता कथा ऐकूया की जी बाबांनी कशी काय करून घेतली आहे ती. एकदा बाबा भर दुपारी, काय न कळे आले अंतरी. राधाकृष्णीच्या घरा शेजारी, आली स्वारी अवचिता. ते एक राधाकृष्ण कृष्णी तिचं नाव होतं. ती त्यांना भाकरी वगैरे पाठवायची बघा, मागच्या अध्यायात तिचा उल्लेख आहे. तर एकदा भर दुपारी बाबा तिच्याकडे आले. समवेत होते काही जन, म्हणती आणारे निसण. तो एकांत तात्काळ जाऊन, शिर्डीत आणून ठेवलं. बाबा ती लाववी ती घरावरी, सोय तर ती छपरावरी. कोणास न ठावे काय अंतरी, योजना तरी हे काय. वामन गोंदकराचे घरा, शिडी लावली ते अवसरा. चढले शिडीवरून छपरा, स्वय झरझरा श्री साई. तेथून राधाकृष्णीचे छप्पर, शेजारीच घरासे घर. तही वळंगुनी गेले सत्वर, काय हा चमत्कार कळेना. राधाकृष्णाबाईस मात्र, तेच संधीस मोठा प्रकर. आला होता शीतज्वर, अत्यंत अस्थिर त्या होत्या. दोघे दो बाजू धरू लागत, तेव्हाच बाबा चालू शकत. स्वय एवढे असता अशक्त, कोठून सामर्थ्य आले हे. लगेच दुसरे बाजूची वळचण, वळंगोनिया तेथील उतरण. तेथून लावणी तिचं निसन, आले उतरून खालती. पाय लागता धरेसी, 2 रुपये निसनवाल्यासी. दितले बाबांनी अति दक्षतेसी, अवलंबितेसी तात्काळ. लाविली 2 ठाई शिडी, हीच काय ती श्रमाची प्रौढी. यदर्थ बाबा भरपाई एवढी, करती फेडी तयाची. जनास सहजची जिज्ञासा, निसनवाल्यास इतका पैसा. बाबा देती हा तरी कैसा, म्हणती ते पुसा तयास. केला एकाने तेद्वाधीर, बाबा देती प्रतिउत्तर. कोणाच्याही श्रमाचा भार, फुकट लव मात्र घेऊ नये. कोणापासूनही घ्यावे काम, परी जाणावे तयाचे श्रम. लावावा जीवास ऐसा नियम, फुकट परिश्रम घेऊ नये. कोणी जाणावे खरे इंगित, बाबा हे काय से करीत. हे तो तयांचे तया उगत, संतांतर्गता तिगूढ. परिस्तामुखीचे उद्गार, तेच सर्वस्वी आम्हा आधार. ठेविता तैसा वर्तन निर्धार, चालेल व्यवहार सुरळीत. असं पुढील अध्यायाची गोडी, यावनी आहे अति चोखडी. एका मोलकर्णीची पोरे भाबडी, कोडे उलगडती श्रुतीचे. गणुदास प्रासादिक हरिदास, उपकार करावया प्राकृत जनास. ईशवास्य भाषांतरास, करावया कास घातली. साई कृपे ग्रंथ लिहिला, परी काही गुडार्थ राहिला. तेने मनात संशय पडला, कैसा फेडला बाबांनी. बाबा वदंत शिर्डीत बसून, पसरल्यास जे जातील परतून. पारल्यास जै जातील परतून. काकांच्या घरची मोलकरीन, शंका समाधान करील. ईशावास्य पद्य परिसरी, ईशावास्य पद्य परिसरी. रुंजी घालील वाग्देवेची भ्रमरी, तै आमोद सेविता कळा कुसरी. श्रोता चतुरी भोगीजे. असं पुढील अध्यायी कथन, करता करविता साई दयाघन. श्रोता यथावकाश श्रवण, करावे कल्याण होईल. पंत हे माड साईस शरण, तैसीच मूर्ती भगवंती तैसाच भूती भगवंती लीन. श्रोता देणे अवधान दान, साई निवेदन गोड हे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मदानुग्रहो नाम 19तमाध्याय गोड हा. श्री सद्गुरु साईनाथा अर्पण नमस्तू. एकदा बाबांना काय वाटलं, हे भर दुपारचे त्या रामकृष्णीच्या घराजवळ आले. त्याच्या शेजारीच वामन गोंदकरांचं घर होतं.
मग ती शिडी घेतली मागून कुणाकडं तरी, अनारे निस म्हणजे शिडी आहे. मग ती कुणाकडून तरी शिडीवाल्याकडनं शिडी मागून घेतली. त्या रामकृष्णाच्या घराला लावली, बाजूच्या घराला वामन गोंदकराच्या. तिथून बाबा वर छतावरती चढ. आणखीन तिथून तरा त्या राधाकृष्णाबाईस तिच्या घरावरती गेले आणि तिच्या घरनं त्या पूर्ण ते नळ्या ओलांडून त्या दुसऱ्या बाजूनं खाली उतरले. आता तेव्हा बाबा पण एवढे वयोवृद्ध अशक्त होते की 2 व्यक्ती 2 बाजूला धरत तेव्हा बाबा कधी कधी चालू शकत. आणि आताही कुठून सामर्थ्य आले की बाबा स्वतः शिडीवर चढले, 2 छपरावरनं पलीकडे गेले आणि दुसऱ्या बाजूनं खाली उतरले. आणि त्या शिडी लावणाऱ्याला पण 2 रुपये दिले. आता लोकांचं म्हणणं एवढे पैसे कशाला द्यायचे, त्यानं काय केलं, 2दा फक्त शिडी तर लावली. मग बाबाने सांगितलं की कुणाचा श्रमाचा भार फुकट घ्यायचं नाही. आता तर कलियुगात फार झालं आहे, एवढं कामं करून घ्यायचं आणि एवढेसे पगार द्यायचे लोकांना, बिचाऱ्या लोकांचे कष्ट फुकट घ्यायचे. मग तसं ते बाबांनी सांगितलं की कोणाचंही आपण हाय घ्यायची नाही, कोणाचं हे घ्यायचं नाही मनाला, तर आपण त्याला वेळेला त्याचं श्रमाचं मोल व्यवस्थित दिलं पाहिजे, हे इथं लोकांना सांगितलं. आता असंच इथं हा अध्याय संपलेला आहे. आणि दासगणू प्रासादिक हरिदास आहेत, ते बाबांपाशी आले. मग काहीतरी गोष्टीचं आडलं बाबांना, त्या दासगणूला वाटतं की बाबा हे मला कळलं नाही आहे, साईंच्या कृपेने मी हा ग्रंथ लिहिला आहे. तर त्यांना सांगितलं की पार्ल्याला जा म्हणे, तिथं जे काकांच्या घरी मोलकरीण आहे ती तुम्हाला शंकेचं समाधान करेल. आता काय आहे ते पुढच्या अध्यायामध्ये बघूया. अशा रीतीने इथे हा साई सच्चरितातला 19वा अध्याय समाप्त झाला आहे. राजाधिराज सद्गुरू साईनाथ महाराज की जय.